सर्व शेळीपालकाचे वै गोट फार्म उर्फ मौल्यावाड हे चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, समजून घ्या विषय सर्दी. टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. लाईव्ह डेमोसहित दाखवतो. बघा आता काय झालं, वातावरण चेंज झालं. वातावरण चेंज झाल्यानंतर पिल्लांना होऊ लागल्या तर सर्दी, ठसकणे, खोकला येणे, घुरघुर 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 आवाज येणे, या असं कंडिशन आता होऊ लागलं. आणि हे व्हायरल इन्फेक्शन आहे. एका जरा पिल्लाला झाली तर दुसऱ्या पिल्लाला होणार. हे 2 दिवसापासून आपल्या शेडवरती हा प्रॉब्लेम झाला. बघून घ्या. आपण जे बोललो होतो की आपण जी माहिती सांगणार ती डीपमध्ये सांगणार, डेमोसही सांगणार. आलं लक्षात सर्वांच्या? आता बघा, असं कंडिशन झाल्यानंतर बेसिक लेवलला ट्रीटमेंट काय करायची ते सांगतो, समजून घ्या. बघा आता हे पिल्लं पूर्ण फ्रेश होते. 2 दिवसापूर्वी हे पिल्लं फ्रेश होते. अचानक 2 दिवसापासून हे पिल्लांना सर्दी होऊ लागली, सर्दी झाली. आता आपल्याकडे टोटल क्वांटिटी 22 पिल्लं आहे. तर 22 पैकी 1 2 3 4 1 5 आणि 1 6 सिस्टम बघून घ्या. आता काय होतं बघा. हे अशी सर्दी झाल्यानंतर घाबरायचं नाही. फक्त काळजी लवकरात लवकर घ्या. ट्रीटमेंट लवकरात लवकर करा की जेणेकरून आपले पिल्लं निमोनियावरती जाणार नाही. बघा आता हे बघितलं कशी झाली पाठ, एकदम क्लिअर होती. 2 दिवसात सर्दी आली, मग श्वास घ्यायला तकलीफ, चारा खायला कमी होणार, चारा खाणार नाही प्रॉपर, अशा गोष्टी घडत्या. तर अशा वेळेस बेसिक लेवलला आपल्याकडे जे अवेलेबल औषधे, त्या औषधाचं नाव आहे मेरी क्वीन. हे बघून घ्या. मेरी क्वीन नावाचं औषध आहे, दिसतं. आता काय करायचं, मेरी क्वीन जर भेटलं तर आता आपण ह्या मेरी क्वीन ह्या औषधाच्या पिल्लांना 3-3 ml डोस मारणार सकाळी आणि संध्याकाळी. तुमचं मेरी क्वीन असेल, इंटरस्ट्रॉंग BH असेल, इंटरट्रॉस असेल, जेस्टर BH असेल, इंटरफ्लॉक्सिन, इंजेक्शन फोर्टिवीर असेल, पूर्णच लिव्हशॉर असेल, हे जे औषधं सर्दीवरती काम करते, मी जे वापरते ते तुम्हाला सांगतो. बघून घ्या. एकदम सिस्टम. हे याची तळतळ काय माहिती आहे का, याचं कारण काय तुम्हाला सांगतो मी. जर सर्दी लवकर कंट्रोल जर नाही झाली तर 100% पिल्लं निमोनियावरती जाते. निमोनियावरती जर गेले तर पिल्लं कवर होत नाही लवकर. कवर होते, 100% कवर होते, पण त्याला थोडासा वेळ लागतो. आणि वेळ लागल्यानंतर पिल्लाची जी चकाकी अंगावरती, जी चमक आहे, जे स्ट्रॉंग पिल्लं बनलेले ते डाऊन होऊन जाते. मग आपल्याला 2 पैशाचा घाटा 100% घ्यावा लागतो. आणि जर पिल्लं निमोनियावरती झाले आणि धाप जरा लागली तर ते पिल्लं लवकर कवर होत नाही, लक्षात घ्या. म्हणून एक तळतळ आहे मित्रांनो, शेळी पालन करताना असे बेसिक लेवलच्या चुका झाल्या असेल, होईल ऑटोमॅटिक कंट्रोल, अशा गोष्टी घडत नाही. आणि याच्यावरती जर आपण थोडंसंही दुर्लक्ष केलं तर पिल्लं आपले स्ट्रॉंग बनलेल्या हातातून जाते, लक्षात घ्या. हे बघा, टक्सात 100% घुरघुर 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 आवाज येतो, खोकला येतो, सर्दी डायरेक्ट नाकातून चालू होऊन जाते. हे बघितलं काय, हे 2 दिवसापूर्वी फ्रेश होती पिल्लं. आता प्रॉब्लेम हा झाला. ट्रीटमेंट लवकरात लवकर करत चला की जेणेकरून आपला तोटा होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आठवणीनं अशा व्यक्तीला शेअर करा का त्याला शेळी पाळण्याची गरज आहे. आणि आपल्या व्हिडिओ ना थोडी काळजीपूर्वक बघत चला. आपण जी माहिती सांगणार ना ती डीपमध्ये सांगणार. हे व्हायरल इन्फेक्शन आहे. भीती कोणती वाटते माहिती आहे का, आपल्याकडे 22 पिल्लं आहे बरोबर. जर ह्या पिल्लाला जर निमोनिया झाला आणि निमोनिया झाल्यानंतर पिल्लं जरा लिव्हर फ्लूकवरती जर गेले ना, कोणत्याही शेळी पालकाला लवकर कवर होत नाही, लक्षात घ्या. ही तळतळ कोणती आहे, बेसिक लेवलला सर्दी, सर्दीनंतर निमोनिया जर नाही कवर झाला तर 1 नंबरला सर्दी, 2 नंबरला निमोनिया, 3 नंबरला लिव्हर फ्लूक. ह्या गोष्टी सर्दीला एवढ्या हलक्यात घेऊ नका मित्रांनो. सर्दी जर कवर नाही झाली तर नंबर 1चा प्रॉब्लेम नाक जाप होणे, चारा न खाणे. चारा नाही खाल्ला म्हणजे पिल्लं डाऊन होणार, पिल्लं डाऊन होणार म्हणजे आपला तोटा होणार. भरपूर अशी शेळीपालक आहे तुम्हाला सांगतो दुर्लक्ष करते हे जनावरांवरती.
आणि ह्या पिल्लावरती जर दुर्लक्ष झालं तर मग काय होईल माहिती आहे? हे सुरुवात आहे. या सुरुवातीला आपण जर यांना कंट्रोल जर नाही केलं तर सेकंड स्टेजमध्ये निमोनिया होणार आणि थर्ड स्टेजमध्ये लिव्हर फ्लूक होणार. लिव्हर फ्लूक जर झाला पिल्लं कशाच कंट्रोल होत नाही. त्यामुळं सांगतो, तळतळीने सांगतो, नम्रपणाने सांगतो मित्रांनो, काळजी घ्या. वातावरण चेंज झालं, क्लायमेट चेंज झालं का हा प्रॉब्लेम होतो, 100% होतो. बघितलं का? मेरी क्वीन असेल, पुन्हा एकदा सांगतो, मेरी क्वीन असेल, इंटरस्ट्रॉंग BH असेल, इंटरस्ट्रॉंग असेल, लिव्हरशॉर असेल, फुर्टिवेर इंजेक्शन असेल, ह्या गोष्टी आपल्या सेलवरती आणून ठेवा की जेणेकरून आपल्या पिल्लाचं नुकसान होणार नाही, आपलं नुकसान होणार नाही. चला बाय, भेटू पुढच्या टॉपिकवरती. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या टॉपिकवरती. बाय.